यानंतर बातमी आहे भाजपच्या वर्तुळातून। नवनीत राणा या खासदार होणार असं आश्वासन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अमरावतीकरांना दिलेलं आहे। राणा दाम्पत्याकडून आयोजित केलेल्या दहीहंडी कार्यक्रमामध्ये बावनकुळे हे बोलत होते। बावनकुळेंच्या वक्तव्यानं अमरावतीकरांमध्ये आता चर्चांना उधाण आलंय। आमचा ऍक्सिडेंट झाला, आमची सीट एका बूथवर 5 मतांनी गेली। एका बूथवर जर आम्हाला 5 मतं मिळाले असते तर नवनीत राणाजी आपल्या खासदार राहिल्या असत्या। एक बूथवर 5 मतं कमी मिळाले, पण मला माहिती आहे की नवनीत राणाजी या भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या खासदार झाल्याशिवाय राहणार नाही, त्या होणारच आहे, याची काळजी आपण करू नका। यानंतर एक मोठी बातमी पाहूयात। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची आज भेट होण्याची शक्यता आहे। आज दुपारी दोघे सुद्धा भीमाशंकरला दर्शनासाठी जाणार आहेत। यावेळी दोघांची भेट होऊ शकते। मराठा आरक्षण आणि आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये जरांगेंनी उमेदवार उभे करण्याचा दिलेला इशारा, या सर्व पार्श्वभूमीवर या भेटीकडे आता विशेष लक्ष असेल।